गोष्टीचं नाव आहे गणपती बाप्पाची पृथ्वीची प्रदक्षिणा. एकदा काय झालं, कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते. आजूबाजूलाच कार्तिक स्वामी आणि आपले गणपती बाप्पा, ते दोघं भाऊ भाऊ की नाही, तर ते दोघं खेळत होते. खेळता खेळता त्यांच्यात भांडण सुरू झालं, काहीतरी छोट्या कारणाने. ते दोघे ते भांडण घेऊन भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे आले. कार्तिक स्वामी म्हणाले, आई हा बघ ना ग, हा बघ ना, मला अजिबात खेळू देत नाहीये, बघ किती खोड्या काढतो माझ्या. त्याच्यावर गणपती बाप्पा म्हणाले, अगं नाही ग आई, हा दादाच माझ्यावर कुरघोडी करतो, सारखं मला हे कर ते कर, हे कर ते कर असं सारखं सांगतो, मला नीट खेळूच देत नाही अजिबात. असा दोघांचा भांडणाचा सूर ऐकून भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांकडे बघून हसले आणि त्यांनी लहान मुलांची समजूत काढावी या दृष्टीने एक गंमत केली. त्यांनी दोघांना सांगितलं, हे बघा, आता तुमच्या दोघांपैकी कोणी खोडी काढली आणि कोणी नाही हे आपण ठरवू शकत नाही, पण आम्ही तुम्हाला एक दुसरा खेळ देतो, बघूया कोणाला जमतोय ते. ते दोघंही आईबाबांचा नवीन खेळ ऐकण्यासाठी सरसावले. भगवान शंकर म्हणाले, हे बघा मुलांनो, पृथ्वी प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो. तुमच्यापैकी जो पहिला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल तो खरा. काय तयारी आहे तुमची? दोघही लहान मुलांना मजा वाटली. देवांचीच मुलं ती. पृथ्वी प्रदक्षिणा करायला दोघेही तयार झाले आणि कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजे मोरावर स्वार देखील झाले. आई बाबा, मी या गणपतीला हरवून लगेच येतो बघा पृथ्वी प्रदक्षिणा करून, असं म्हणून कार्तिक स्वामी निघाले सुद्धा. आपले गणपती बाप्पा मात्र इकडे तिकडे बघत राहिले. त्यांचं वाहन कुठलं, तर छोटूसा इटुकला आपला उंदीर मामा. गणपती बाप्पांनी त्या उंदीर मामाकडे बघितलं आणि त्यांना वाटलं, आता ह्या उंदरावर बसून कशी काय बाबा प्रदक्षिणा करणार आपण, म्हणून त्यांनी युक्ती शोधायला सुरुवात केली आणि त्यांना एकदम नामी युक्ती सापडली. त्यांनी काय केलं, ते भगवान शंकर आणि माता पार्वती जिकडे बसले होते ना, तिथे त्यांच्या समोर आले आणि त्यांना अगदी वाकून मनोभावे नमस्कार केला आणि मग डाव्या हाताने सुरुवात करून त्यांच्या भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घातली, हात जोडून बरं का ती सुद्धा. आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तुम्हाला माहितीये का साष्टांग नमस्कार म्हणजे काय? म्हणजे कपाळ, नाक, छाती, हात, पाय, गुडघे असे 8 अंग जी आहेत ती जेव्हा जमिनीला टेकतात आणि नमस्कार केला जातो तेव्हा त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार. तर असा साष्टांग नमस्कार आपल्या गणपती बाप्पांनी भगवान शंकर आणि माता पार्वतींना घातला आणि ते तिथेच उभे राहिले. माता पार्वती आणि पिता शंकर महादेव आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागले की हा पृथ्वी प्रदक्षिणेला का जात नाही. पण गणपती बाप्पा मात्र आपल्या त्या इटुकल्या उंदराशी खेळत तिथेच उभे राहिले. थोड्या वेळाने कार्तिक स्वामी त्यांच्या मोराच्या वाहनावरून संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आले सुद्धा. आणि येतात आणि पाहतात तो काय, गणपती बाप्पा तिथेच उभे. त्यांना वाटलं, वाह, आज आपण जिंकलो, असं म्हणून ते भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, आई बाबा, बघा बघा मी जिंकलो की नाही, खरंय की नाही मी जिंकलो हे. यावर माता पार्वती आणि भगवान शंकर कार्तिक स्वामींना जिंकला असं सांगणार इतक्यात आपले गणपती बाप्पा पुढे आले आणि म्हणाले, थांबा थांबा. सगळेजण त्यांच्याकडे बघायलाच लागले. तर त्याच्यावर ते काय म्हणाले, खरा तर जिंकलो मीच आहे, दादा जिंकलाच नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ते त्या गणपती बाप्पाकडे बघायला लागले. गणपती बाप्पा म्हणाले,
हे बघ दादा, असं म्हटलं जातं की नाही की आई वडिलांच्या चरणाशी संपूर्ण विश्व असतं. म्हणजे मी जर आई बाबांना प्रदक्षिणा घातली तर पृथ्वीलाच काय, मी पूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातल्यासारखी होईल की नाही? कार्तिक स्वामी याच्यावर निरुत्तर झाले आणि ते आपल्या आई बाबांकडे बघायला लागले. शंकर भगवान आणि पार्वती माता यांनी एकमेकांच्याकडे समाधानाने बघितलं आणि मान्य केलं की हो, गणपती बाप्पाची जी युक्ती आहे ती बरोबर आहे. आई वडिलांच्या चरणापाशी संपूर्ण विश्व असतं आणि म्हणून आई वडिलांचा आदर करायचा असतो. आणि खरंच आहे ते, आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व असतं. तेव्हा मुलांनो, ह्याच्यातनं आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतात बरं का. एक म्हणजे कुठल्याही प्रसंगामध्ये आपली बुद्धी आणि आपली युक्ती नेहमी तयार पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या आई वडिलांना पूर्ण मान दिला पाहिजे. कारण आई वडिलांच्या पायापाशी पूर्ण विश्व सामावलेलं असतं. म्हणजेच आपले आई वडील हे आपल्यासाठी नेहमी आदरणीय असतात. तेव्हा आई वडिलांचं ऐकणं, त्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी पाळणं हे प्रत्येक मुलाचं काम असतं. आहे की नाही गंमत? गणपती बाप्पांनी दिली की नाही शिकवण आपल्याला? Sonic Octaves, resounding success. आता मी तुम्हाला एका लाकूड तोड्याची गोष्ट सांगणार आहे. लाकूड तोड्या म्हणजे जो जंगलात जातो, लाकडं तोडतो, त्याची मोळी बांधतो आणि बाजारात आणून विकतो आणि मग मिळालेल्या पैशावर तो स्वतःची भाजी, भाकरी असं मिळवतो. असा हा लाकूड तोड्या. हा रोज जंगलात जायचा आणि जंगलात गेल्यावर जंगलामधली जी वाळलेली लाकडं आहेत ती वाळलेली लाकडं हा तोडायचा. तर असं करताना एकदा काय झालं की एका तळ्याकाठचं लाकूड त्याला तोडायचं होतं. म्हणून तो तळ्याकाठी गेला, त्या झाडावर चढला आणि झाडाच्या फांद्या तोडायला लागला. तोडता तोडता चुकून त्याच्या हातातली कुऱ्हाड सुटली आणि ती जी सुटली ती पडली तळ्यातल्या पाण्यात. झालं. तो लाकूड तोड्या खाली उतरला. आता ही कुऱ्हाड काढायची कशी विचार करायला लागला. कारण त्याला काही पोहता येत नव्हतं. मुलांनो, पोहता यायला पाहिजे बरं का, पण त्या लाकूड तोड्याला काही पोहता येत नव्हतं. मग आता कुऱ्हाड काढणार कशी? मग बसला तो बिचारा मुळू 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 रडत त्या तळ्याच्या काठी. काय करू? शेवटी त्याने देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. तो म्हणाला, देवा, अरे मला पोहता येत नाही. हे जंगल आहे, या जंगलामध्ये कोणी माणसं पण दिसत नाहीये. मग आता मला कुऱ्हाड कशी मिळणार आणि मला जेवायला कसं मिळणार? तो रडतोय तेवढ्यातच तिकडनं बाजूनी एक माणूस आला. तो लाकूड तोड्याच्या जवळ आला आणि त्याने विचारलं, का रे बाबा, का रडतोस? काय झालं तुला? कसलं दुःख होतंय? काही लागलं का? नाही, मला लागलं नाही, पण माझी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. मला पोहता नाही येत आणि पोहता नाही येत तर मी कुऱ्हाड काढू कशी? मला कोणी मदत पण नाही करत. तुम्ही मला माझी कुऱ्हाड काढून द्याल? तो माणूस म्हणाला की अरे हो, देईन की. सांग बरं, कुठे पडली ती? हे झाड कापत होतो, या झाडाच्या खाली पडली. अरे रडू नको, मी आहे ना, आता मी देतो कुऱ्हाड काढून. असं म्हणून त्या माणसाने
अशी एक उडी मारली त्या तळ्यामध्ये आणि जाऊन त्याची कुऱ्हाड शोधायला लागला. शोधता शोधता त्याच्या हातात एक कुऱ्हाड लागली. तो ती कुऱ्हाड घेऊन बाहेर आला आणि बाहेर आणून पाहतो तो काय, त्याच्या हातातली कुऱ्हाड होती सोन्याची. तो म्हणाला, ही बघ कुऱ्हाड मिळाली बरं का, ही घे. लाकूड तोड्या म्हणाला, छे छे, ही माझी नाही कुऱ्हाड. माझी कुऱ्हाड सोन्याची नव्हती. असं मग? नाही, माझी कुऱ्हाड होती ती लोखंडाची होती आणि त्याला लाकडाचा दांडा होता. ही पूर्ण सोन्याची कुऱ्हाड आहे, मला नको. मग त्या माणसाने काय केलं, ती सोन्याची कुऱ्हाड ठेवली काठावर बाजूला आणि परत बुडी मारली पाण्यामध्ये आणि शोधली. इकडे तिकडे पोहत 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 परत तो कुऱ्हाड शोधायला लागला. शोधता शोधता त्याच्या हाताला कुऱ्हाड लागली आणि ती कुऱ्हाड घेऊन परत तो वर आला. वर येऊन लाकूड तोडायला म्हणतो, हं, ही घे, आता तरी ही कुऱ्हाड तुझी आहे का? लाकूड तोड्या पाहतो, अरे ही तर चकाकती पांढरी पांढरी स्वच्छ चांदीची कुऱ्हाड आहे. तो म्हणतो, छे छे, ही पण कुऱ्हाड माझी नाही. अरे बाबा, सोन्याची कुऱ्हाड तुझी नाही, चांदीची कुऱ्हाड तुझी नाही. आता मी फक्त एकदाच बुडी मारी ना, आणि जर ती कुऱ्हाड तुझी नसेल तर मला माहित नाही, मी आपल्या मार्गाने जाणार. लाकूड तोड्या म्हणाला, बरं बरं, चालेल चालेल. परत त्या माणसाने बुडी मारली आणि आणखी एक कुऱ्हाड काढली. ही कुऱ्हाड मात्र पाहिल्यानंतर त्या लाकूड तोड्याला अतिशय आनंद झाला. हा हा हा, हीच माझी कुऱ्हाड, हीच माझी कुऱ्हाड आहे. लवकर लवकर दे मला अशीच आहे, लाकडाचा दांडा आणि लोखंडाचं पात. तो माणूस ती कुऱ्हाड घेऊन आला लाकूड तोड्याच्या जवळ आणि म्हणाला, शाब्बास, अरे तू किती प्रामाणिक आहेस, तू किती खरं बोलतोस. तुला एवढी मी सोन्याची कुऱ्हाड दिली तरी तू म्हणाला की छे छे, ही माझी नाही. नंतर चांदीची दिली पण तू तो घ्यायला तयारच नव्हतास. आणि ही खरंच तुझी लाकडाची आणि लोखंडाची तीच घेतलीस. आणि म्हणून मी आता तुला या बाकीच्या दोन्ही कुऱ्हाडी पण बक्षीस देतो. या घे आणि तुझा उद्योग छान छान चालव. हे बघ, तू प्रामाणिक होतास ना, म्हणून मी तुला मदत केली. खरंच? हो हो, आणि आणखी एक गोष्ट मी तुला देणार आहे बघ. असं म्हणून त्या माणसाने स्वतःचं खरं रूप प्रकट केलं. तो होता देव. आणि त्याने त्या देवाचं दर्शन घेतलं. देव त्याला म्हणाला, हे बघ लाकूड तोड्या, कधीही खोटं बोलू नकोस, असाच प्रामाणिक राहा. आणि जर तू प्रामाणिक राहशील तर तुला लोकही मदत करायला येतील संकटामध्ये. तेव्हा मुलांनो, हा प्रामाणिकपणाचा गुण आपल्यामध्ये नेहमी असला पाहिजे बरं का. आमची गोष्ट संपून जा. गोष्टीचं नाव उंदराची टोपी. एक होता गाव. त्या गावात एक उंदीर होता. त्या छोट्याशा उंदराला मिळाली एक लाल लाल चिंधी. ती चिंधी त्याने घेतली आणि अरे बापरे, आता ह्याचं काय करायचं. तो उंदीर म्हणाला, ह्याची आपण टोपी करूया, आपल्याला छान दिसेल. तो शिंप्याकडे गेला आणि मला, शिंपी दादा, शिंपी दादा, मला ह्याची टोपी शिवून द्या ना. शिंपी म्हणाले, ए मला आता वेळ नाही, बिलकुल तू येऊ नकोस, मी तुला टोपी शिवून देणार नाही. तो म्हणाले, नाही शिंपी दादा, शिंपी दादा, मला राजाकडे जायचं आहे, तुम्ही मला टोपी शिवून द्या ना. तुम्ही छान टोपी शिवलीत म्हणून मी सांगेन आमच्या शिंप्याने टोपी शिवली आणि राजा तुम्हाला बक्षीस देईल. तो म्हणा, बरं दे इकडे. आणि त्या शिंप्यानी त्या उंदराला टोपी शिवून दिली.
टोपी त्याने घातली आणि रुबाब टिंग टुंग 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 अशा उड्या मारत राजाच्या दरबारात गेला. आणि अशाच उड्या मारत मारत इकडून तिकडे बसून राजाकडे बघत इतरांकडे बघत राहिला. तर राजा म्हणाले, ए कोण अरे तिकडे तो आपल्या दरबाराच्या मध्ये येतोय, त्याला पकडा. आणि त्याला राजासमोर आणला. उंदीर म्हणाला राजाला, राजा तुम्ही मला का पकडलं? तो म्हणा, तू माझ्या इकडे दरबारात इकडून तिकडे नाचून आमच्या कामात खोळंबा आणलास म्हणून आम्ही तुला पकडतोय. तू म्हणा, छे 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 छे, तसं नाही, तुमच्या मुकुटापेक्षा माझी टोपी छान आहे म्हणून तुम्ही मला पकडून आणलं. राजा म्हणाला, अरे काय बोलतोस? राजाच्या मुकुटापेक्षा का उंदराची टोपी चांगली असते? मी आत्ता तुझी टोपी उडवून देतो बघ. त्याने राजाने त्या शिपायाला सांगितलं आणि टोपी काढून घेतली अशी. तो उंदीर होता हुशार. तो म्हणाला, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली. अरे बापरे, राजा म्हणाला, अरे हा तर आपल्याला भिकारी म्हणतोय, आता काय करावं? देऊन टाका रे त्याला त्याची टोपी. तर त्याने उंदराला टोपी परत दिली आणि ती उंदराने टोपी घातली. तुंटून उड्या मारत बाहेर जाताना म्हणाला, राजा भ्यायला माझी टोपी दिली, राजा भ्यायला माझी टोपी दिली. बरं का मुलांनो, उंदराने युक्ती केली म्हणून राजाच्या तावडीतून सुटका पण करून घेतली आणि स्वतःची टोपी पण मिळवली. असंच नेहमी युक्तीने वागायचं हं मुलांनो. आमची गोष्ट संपून जाय. एक होतं गाव. त्या गावात एक शिंपी होता. तो कपडे शिवायचा. त्या गावातून एकदा काय झालं, एक हत्ती जात होता नदीवर पाणी प्यायला. तर जाता जाता इकडे तिकडे बघत होता. कोणी त्याला फळ दिलं, कोणी पाणी दिलं, कोणी काही दिलं. पण तो शिंपी होता खोडकर. त्याने काय केलं, त्या हत्तीने त्याच्या समोर तोंड केल्याबरोबर त्याने आपली सुई घेतली आणि हत्तीला टोचली. अरे बापरे, अरे बापरे. हत्ती म्हणाला, बापरे. तो पाणी प्यायला नदीवर गेला आणि त्याने काय केलं, सगळ्या सोंडेत पाणी भरून घेतलं आणि असा हलत डुलत परत चालत आला. आणि त्या शिंप्याच्या दुकानासमोर जेव्हा आला तेव्हा त्यांनी शिंप्या पुढे अशी सोंड हलवली. शिंप्याला वाटलं तो आपल्याला नमस्कार करतोय. त्याने त्या सोंडेतलं पाणी सगळं त्या शिंप्याच्या अंगावर शिंपडलं आणि त्याने सुई टोचली होती म्हणून त्याने त्याची खोड मोडली. शिंप्याची खोड मोडली. आमची गोष्ट संपून जाय. વાર્તાનું નામ છે લુચ્ચો શિયાળ અને શાણો બગલો. એકવાર એક શિયાળ અને બગલો મિત્ર હતા. તે બંને રોજ સાંજે ફરવા જતા. શિયાળ લુચ્ચો હતો. તેને કેમ પણ કરીને બગલાને નીચો પાડવો હતો. તો તે વિચાર કરતો હતો, હું શું કરું કે હું આ બગલાને નીચો પાડી શકું? એવું તો હું શું કરી શકું છું? પછી ખૂબ વિચાર્યા પછી તેને એક દિવસ બગલાને પોતાના ત્યાં જમવાનું આમંત્રણ આપ્યું. શિયાળે ખીર બનાવી હતી. તે ખીર તેને બે મોટી પ્લેટમાં કાઢી અને કહ્યું, ચાલો આપણે ભોજન શરૂ કરીએ. પછી તેને પોતાની પ્લેટની ખીર પીવાની શરૂ કર્યું. ખીર બહુ જ સ્વાદિષ્ટ છે નહીં? શિયાળે બગલાને પૂછ્યું,
બગલાને ખીરની મીઠી સુગંધ આવતી હતી. તેના મોઢામાં પાણી આવ્યું, પણ તે ખીરનું એક ટીપું પણ ના પી શક્યું. પ્લેટ છીછરી હતી અને તેની ચાંચ લાંબી હતી. છીછરી પ્લેટમાં તેની ચાંચ ડૂબે તો તે પીએ ને. તેને ખબર પડી ગઈ કે આ લુચ્ચા શિયાળે તેને મૂરખ બનાવ્યો છે. તે લાચાર થઈને ખીરને જોતો રહ્યો. બગલાને શિયાળના આ વ્યવહારથી બહુ ખરાબ લાગ્યું. તેણે વિચાર્યું, શિયાળ તો મારો મિત્ર હતો, પણ મારે શિયાળને તો સબક શીખવાડવો જ છે. તો વિચાર કરતો હતો કે હું એવું તો શું કરી શકું કે હવે આ શિયાળને પાડી શકું. તેને પણ એ જ યુક્તિ વાપરી જો શિયાળે વાપરી હતી. થોડા દિવસો પછી બગલાએ શિયાળને જમવાનું આમંત્રણ આપ્યું. બગલાએ પણ ખૂબ જ કાળજીથી ખીર બનાવી હતી. તે ખીર તેને સાંકડા મોઢાવાળી 2 સુરાઈઓમાં કાઢી. પછી હસતા હસતા તેને શિયાળને કહ્યું, ચાલો આપણે ભોજન શરૂ કરીએ. બગલો તો પોતાની લાંબી ચોચ સુરાઈમાં નાખીને આરામથી ખીર પીવા લાગ્યો. તેણે પોતાના મહેમાનને કહ્યું, આટલી સ્વાદિષ્ટ ખીર તો મેં ક્યાંય ખાધી નથી. આ ખીર મેં ખાસ તારા જ માટે બનાવી છે. શરમાઈશ નહીં, હા? જેટલી જોઈએ એટલી માંગી લેજે. પણ સુરાઈનું મોં બહુ જ સાંકડું હતું. શિયાળનું મોં અંદર જઈ શકે તેમ ન હતું. શિયાળ ખીરનું એક ટીપું પણ ના પી શક્યું. તેને અફસોસ થયો. તે સમજી ગયું કે પહેલા પોતે બગલાને મૂરખ બનાવ્યો હતો. હવે બગલો તેનો બદલો વાળી રહ્યો છે. આ વાર્તાથી આપણને એ સમજમાં આવે છે કે જેવું કરો તેવું જ ભરો. તો આમ આપણી વાર્તા પૂરી થઈ. વાર્તાનું નામ છે લોભી કૂતરો. એક હતો કૂતરો, એનું નામ ટોમી હતું. ટોમીને એક દિવસ એક હાડકાનો ટુકડો મળ્યો. એ હાડકાના ટુકડા મળ્યા પછી એ ખુશ થઈ ગયો. હાડકાને મોઢામાં લઈને એક એકાંત કોણામાં જઈને બેઠી ગયો. બેઠા બેઠા તેણે ઘણા સમય સુધી એ હાડકાને ચાવ્યા કર્યો. આખરે તે થાકી ગયો. ટોમીને ઊંઘ આવી ગઈ. થોડી વાર પછી તે જાગ્યો. ટોમીને ખૂબ જ તરસ લાગી હતી. એ હાડકાને લઈને નદી તરફ ચાલ્યો ગયો. નદીના ઉપર એક પાટિયાનો પુલ હતો. તે પુલ પરથી પ્રસાર થતો હતો ત્યારે તેણે પાણીમાં જોયું તો પાણીમાં તેને પોતાનો પડછાયો જોયો. પોતાનો જ પડછાયો જોઈને ટોમીએ વિચાર્યું, હાયલા, નદીમાં તો બીજો કૂતરો છે અને એના મોઢામાં પણ હાડકું છે. ઈ કૂતરાના મોઢામાં હાડકું જોઈને ટોમીનું મન પણ લલચાયું. ટોમીએ વિચાર્યું કે હું આ કૂતરાના મોઢામાંથી પણ હાડકું ખેંચી લઉં છું. તેથી ટોમી ભસવા લાગ્યો અને જેવી તે ભસવા માટે પોતાનું મોઢું ખોલ્યું કે તરત જ તેના મોઢામાં રહેલું હાડકું નદીમાં પડી ગયું. આમ બીજા હાડકાના લોભમાં ટોમીએ પોતાની પાસેનું હાડકું પણ ગુમાવ્યું. આ વાર્તાથી આપણને એ સમજ પડે છે કે લાલચ ખોટી વસ્તુ છે.
વાર્તાનું નામ છે વાંદરાઓની ગમ્મત. એક ફેરિયો ગામે ગામે ફરતો અને જાત જાતની ટોપીઓ વેચતો. એના પાસે લાલ ટોપી, કાળી ટોપી, સફેદ ટોપી અને બીજી ઘણી રંગબેરંગીઓ ટોપીઓ હતી. એક વખત તે ટોપીઓ વેચવા એક ગામથી બીજા ગામે જતો હતો. રસ્તામાં જંગલ આવ્યું. તે ખૂબ થાકી ગયો હતો. એક ઘટાદાર ઝાડ પાસે તેને ટોપીઓથી ભરેલી પેટી મૂકી અને આરામ કરવા લાગ્યો. થાકને કારણે થોડી જ વારમાં તેને ઊંઘ આવી ગઈ. થોડા વખત પછી તે જાગ્યો. જુએ છે તો ટોપીઓની પેટી ખુલ્લી. તેમાંની બધી ટોપી ગાયબ. તેને ચિંતા થઈ. એટલામાં તેને વાંદરાઓની કિયારીઓ સંભળાઈ. તેને ઉપર જોયું. ઝાડ પર એક વાંદરાઓનું ટોળું બેઠું હતું. દરેક વાંદરાના માથે એક એક ટોપી પહેરેલી હતી. એકે લાલ ને બીજીએ પીળી ને ત્રીજાએ કાળી તો એકે ધોળી. ફેરિયો ખૂબ ગુસ્સે ભરાયો. તેને પથ્થર ઉઠાવી અને વાંદરાઓ તરફ ફેંક્યો. વાંદરાઓ પણ ઓછા નહોતા. તે ડરે એવા તો નહોતા. તેમણે ઝાડ પરથી ફટાફટ ફળ તોડ્યા અને ફેરિયા ઉપર ફેંક્યા. વાંદરાઓનું આવું વર્તન જોઈ ફેરિયાને તેમની પાસેથી ટોપીઓ પાછી મેળવવાનો ઉપાય મળી ગયો. વાંદરાઓને અનુકરણ કરવાની ટેવ હોય છે. તેઓ જેવું જુએ તેવું જ કરે. ફેરિયાએ પોતાના માથાની પહેરેલી ટોપી લઈ અને જમીન પર ફેંકી. વાંદરાઓએ પણ પોતપોતાની માથાની પહેરેલી ટોપી હાથમાં લઈ અને જમીન પર ફેંકી. ફેરિયાએ ફટાફટ બધી ટોપી ભેગી કરી અને પાછી પેટીમાં મૂકી દીધી અને બીજા ગામના રસ્તે નીકળી પડ્યો. આ વાર્તાથી આપણને એમ સમજે છે કે મુશ્કેલીઓમાં સમજદારીથી રસ્તો મળી શકે. તો આમ આપણી વાર્તા પૂરી થઈ. गोष्टीचं नाव सिंह आणि त्याचा मित्र उंदीर मामा. एक होतं जंगल. त्या जंगलात एक सिंह होता आणि एक छोटस उंदीर पण होता. त्यांची होती मैत्री. एकदा काय झालं, सिंह झोपलेला होता. उंदीर मामा आला आणि त्याच्या अंगावर टुणूक 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 असा पळत राहिला. सिंह उठला, रागावला. म्हणाल, कोण माझ्या अंगावर टुणूक 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 धावतंय? मग त्याने उंदराला बघितलं आणि पंजा उगारला. ऐ, तू मला त्रास देतोस, मी तुला मारणार. उंदीर म्हणाला, अरे असं करू नको रे, मी सहज तुझा मित्र म्हणून तुझ्या अंगावर खेळत होतो. मला काय माहिती तू चिडशील. तू चिडू नको, असं कर, मला सोड, आता मारू नको, मी पण तुला कधीतरी मदत करीन. सिंह म्हणाला, ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, एक डाव माफ करतो, जाओ, निघून जा. मग तो उंदीर मामा गेला. एक दिवशी काय झालं, ते शिकारी आले होते. शिकाऱ्यांनी त्या सिंहावर जाळं टाकलं आणि सिंह त्या जाळ्यात अडकला. त्याला बाहेर येता येईना. तो इकडे तिकडे बघत राहिला. तेवढ्यात त्याला दिसला तो छोटासा उंदीर. त्या उंदराने विचारलं, सिंहा 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 सिंहा, अरे मित्रा, तुला झालं काय? मी तुझ्या अंगावर उड्या मारतो म्हणून तू मच्छरदाणीत झोपलायस का? तो म्हणाला, नाही नाही, मच्छरदाणीत नाही झोपलो मी.
पण हे जे शिकारी होते त्यांनी अंगावर माझ्या जाळं टाकलं आणि मला पकडला. त्याच्यात काय आहे, मी तुला सोडवतो. तर सिंह हसायला अरे एवढं मोठं जाळं ही का मच्छरदाणी आहे का, तू मला कसं सोडवणार. तर उंदीर म्हणाला, मी करतो एक युक्ती. उंदराने काय केलं, त्या जाळ्याच्या ज्या दोऱ्या होत्या त्या हळूहळू हळूहळू सर्व दातांनी कुरतडल्या आणि जाळं तोडलं आणि सिंहाला सांगितलं, उठ बाहेर ये, म्हणजे तू बाहेर पडशील आणि पळून जाऊ शकशील. लवकर उठ, लवकर उठ, बाहेर ये. तेव्हा सिंह बाहेर आला आणि त्यांनी उंदराला शाबासकी दिली आणि म्हणाला, मित्रा, वा 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 वा, तू मला खरंच म्हणालास तशी छान मदत केलीस. सांगायचं असं की एखादा छोटासा आपला मित्र असला तरी तो आपल्याला खूप मदत करू शकतो. त्यामुळे नेहमी मैत्रिणी एकमेकांशी वागावं. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव मगर आणि माकड. एका जंगलात एक मोठं तळं होतं. त्या तळ्यात एक होता मगर आणि तळ्याच्या काठावर एका जांभळीच्या झाडावर एक होतं वानर, काळ्या तोंडाचं. त्याची आणि मगरीची झाली दोस्ती. कारण माकड जांभळं नेहमी तळ्यात टाकायचा आणि तो मगर ती खायचा. आणि त्या बदल्यात मगर काय करायचा, त्या माकडाला आपल्या पाठीवर बसवायचा आणि तळ्यात अशा आपण होडीत बसतो ना तशी त्याला हिंडवून आणायचा. एकदा त्या माकडाने भरपूर जांभळं मगराला दिली. तो मगर ती जांभळं पाण्याच्या खाली घेऊन गेला आणि त्याने ते आपल्या बायकोला दिली. बायको म्हणाली, वा 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 वा, छान छान जांभळं आहेत हो, कुठून आणली. तू म्हणाला, माझा मित्र आहे माकड, त्याने दिली. ती मगरी त्या मगराला म्हणाली, ती जांभळं इतकी छान आहेत तर ती खूप दररोज खाणारा माकड त्याचं आतलं किती मांस छान असेल. तुम्ही असं करा, त्या माकडाला इथे एकदा घेऊन या, फसवून घेऊन या, म्हणजे मी त्याला खाऊन टाकीन. मगर म्हणाला, पण माझ्या मित्राला मी कसं ग फसवू. म्हणाला, फसवून आणा ना. मग तो आला पाण्याच्या वर आणि म्हणाला, माकड दादा, आज मी तुम्हाला खूप लांब तळ्यात नेऊन खूप मोठी फेरी मारून आणतो, येताय ना. तो म्हणाला, हो येतो ना. माकड खाली उतरलं आणि त्या मगरावर बसलं पाठीवर. मगर हळूहळू हळूहळू चालला आणि खूप आत गेला, तळाच्या खूप आत गेला आणि मगर वानराला म्हणाला, मी तुला आणलाय ना ते मुद्दाम आणलाय, माझी बायको तुला खाऊन टाकणार आहे. तो म्हणाला, अरे मलाच का खाणार आहे. तो म्हणाला, नाही, जांभळं इतकी गोड तर तू दररोज इतकी जांभळं खातोस, तुझं मांस किती गोड असेल. आता माकडाला कळलं, अरे बाप रे, या बायकोच्या हट्टापायी आपली मैत्री असून सुद्धा हा मगर आपल्याला त्याने दुष्टपणाने इथे घेऊन आलेला आहे, फसवून आपल्याला घेऊन आलेला आहे. त्याला सुचली एक युक्ती. तो म्हणाला, मगरा तू मला आणलंस खरं, अरे मला खायला काही हरकत नाही, पण माझं गोड मांस इथे आहेच कुठे, ते तर मी झाडावर ठेवून आलोय. का रे बा, झाडावर का ठेवलं. तो म्हणाला, पाण्यात खराब होईल वगैरे म्हणून मी झाडावर ठेवून आले. तर तू असं कर, मला तिथे ने, मी झाडावरनं मांस घेतो माझं आणि पुन्हा येतो. मगराला खरंच वाटलं. त्याने हळूहळू त्या माकडाला त्या झाडापाशी आणलं तळ्याच्या काठावर. माकडाने टुनकन उडी मारली आणि तो जाऊन बसला. अरे तुला गोड मांस हवाय काय, अरे मित्राला फसवतोस काय, तुला गोड मांस पण नाही आणि जांभळं पण नाही. जा तुझ्या बायकोला जाऊन सांग, आता जांभळंही नाही, मांसही नाही आणि मैत्री नाही. कळलं का मुलांनो. कुठल्याही कारणाने आपल्या मित्राला फसवणं बरोबर नाही. आपल्या मित्राला कधीही फसवू नये.
आमची गोष्ट संपून जाय. कावळा चिमणीची गोष्ट. एक होता कावळा. कावळा कसा ओरडतो? काव 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 काव. आणि एक होती चिमणी. चिमणी कशी ओरडते? चो 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 चो. चिमणीचं घर होत मेणाचं, कावळ्याचं घर होत शेणाचं. एक दिवशी काय झालं? मोठा पाऊस आला. कसा आला? मोठा पाऊस आला. कावळ्याचं घर गेलं वाहून वाहून. तो चिमणीकडे आला आणि म्हणाला, चिमणूबाई चिमणूबाई, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, मी माझ्या बाळाला तो घालते. मी माझ्या बाळाला तो घालते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिमणीच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाय चिमणूबाय, तुझ्या गलात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, नको नको रे बाबा, मी माझ्या बाळाला दूध देते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिवच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाय चिमणूबाय, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, कावळे दादा, बाळ आता झोपलं. कावळे दादा, बाळ आता झोपलं. आता तुम्ही येऊ नका. पण कावळ्याने काय ऐकलं नाही. त्याला माहित होतं चिमणूबाईने सुंदर सुंदर खिचडी केली. कावळा आला आणि चुलीच्या बाजूला चिमणीनी खिचडी करून ठेवली होती छोट्याशा छोट्याशा भांड्यात. कावळा चुलीवर बसला आणि असा वाकून चोचीनी खिचडी खायला लागला. तर चुलीवर त्याची शेपूटच भाजली. हा हा. लगेच तो उडून गेला आणि म्हणाला, चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय. चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय. आमची गोष्ट संपून जाय. ना मुलांनो, मी तुम्हाला एका कावळ्याची आणि एका बगळ्याची गोष्ट सांगणार आहे. कावळा कसा असतो? काळा 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 कुट्ट. आणि बगळा पाहिलाय का रे? बगळा कसा असतो? गोरा गोरा पान, त्याची लांब चोच, असा छान दिसायला असतो. तर एकदा काय होतं की एका तळ्यावर हा बगळा आंघोळीला जातो. तिथे जातो, दगडावर बसतो
आणि पाणी अंगावर घेतो चोचीनी, छान खसखसून सगळं अंग घासतो चोचीनी आणि मग पाण्यात डुबकी मारतो आणि स्वच्छ छान होतो आणि बाहेर येतो. तिथेच त्या तळ्याच्या काठावर एक झाड असतं. या झाडावर एक कावळा बसलेला असतो. या कावळ्याच्या मनात रोज एक विचार येत असतो. हा बगळा आंघोळीला तिथे आला की हा किती छान छान आहे, हा पांढरा शुभ्र आहे, मी काळा काळा आहे, मला पांढरं होता येणार नाही, माझी चोच सुद्धा काळी, माझे पाय सुद्धा काळे आणि माझे पंख सुद्धा काळे, शी मी किती वाईट दिसतो नाही. आणि हा बगळा पहा बरं कसा छान पांढरा शुभ्र दिसतो, मला ह्याच्यासारखं व्हायचंय. मग काय होईल बरं, कसं होता येईल पांढरं शुभ्र? तो आणखी एक दृश्य बघत असतो कावळा, की कपडे धुवायला धोबी त्या तळ्यावर येत असतात आणि ते मळलेले कपडे, काळपट कपडे सगळे साबण लावून खसखसून धुत असतात. ते पाहून या कावळ्याला सुचते ती युक्ती. तो काय करतो, एक साबणाची वडी घेऊन येतो आणि त्याला असं वाटतं की कपडे जर स्वच्छ निघतात तर माझं शरीर नाही गोरगोर पान होणार. तो ती वडी घेतो, तळ्यामध्ये जातो आणि आपल्या सगळ्या अंगाला ते साबण घास 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 घासतो. हे एवढा फेस होतो, धुतो स्वतःला. पण कावळा काळा तो काळाच. त्याला वाटतं नाही आपलं काहीतरी चुकतंय, म्हणून मग तो बाजूचा दगड घेतो आणि त्या दगडाने आपलं अंग घास घास घासतो. एकदा साबण लावतो, एकदा दगड घासतो, एकदा साबण लावतो, एकदा दगड घासतो. पण याचा परिणाम काय होतो माहिती का मुलांनो? कावळा गोरा तर होतच नाही, पण त्याच्या अंगातनं रक्त यायला लागतं, त्याला जखमा व्हायला लागतात आणि खूप दुखायला लागतं. तो बिचारा तिथे रडत बसतो. तेवढ्यात तो बगळा परत अंघोळीला येतो. तो म्हणतो, अरे बाबा कावळ्या, काय झालं तुला? म्हणाला, अरे मला तुझ्यासारखं पांढरं शुभ्र व्हायचं होतं, म्हणून मी दगडाने घास घास घासलं, साबण लाव लाव लावला, पण मी आहे तसाच काळा आहे, मला तुझ्यासारखं शुभ्र नाही होता येते. बगळा म्हणाला, अरे तुझा रंग काळा असला म्हणून काय झालं, तुझ्यामध्ये इतर पण कितीतरी गुण आहेत. तू आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवतोस, सगळं आळ्या खातो, किडे खातोस, अन्न सडकं खातोस आणि त्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो. तू काळा जरी असला तरी तुझं अंग किती छान तुकतुकीत लुकलुकीत आहे. तुझ्याजवळ पण गुण आहे, तर या गुणांचा तू उपयोग करून घे. बरं का मुलांनो? तेव्हा आपण आपल्या जवळ जे गुण आहेत ना ते वाढवायचे आणि त्याचा उपयोग करायचा आणि दुसऱ्याचे गुण पाहून त्यांच्याशी तुलना नाही करायची. आमची गोष्ट संपून जाय. आता आपण गोष्ट ऐकणार आहोत ती एका मूर्ख बोकडाची आणि चतुर कोल्ह्याची. एकदा काय झालं, एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सगळीकडे हिरवी हिरवी गार झाडं होती, सगळीकडे वेली होत्या आणि या झाडांच्या खाली एक मोठी आणि खोल विहीर होती. एक कोल्हा तिकडनं रमत गमत इकडे बघत तिकडे बघत असा चालला होता. आता सरळ रस्त्याने जायचं की नाही समोर बघून, पण नाही, असा रमत गमत जात होता. तेव्हा त्या वाटेच्या बाजूला ही जी विहीर होती की नाही, ही विहीर त्याला दिसलीच नाही आणि हा जाऊन त्या विहिरीत पडला. कोल्हा विहिरीत पडला. आता त्याला वर तर काही येता येईना. त्याने खूप प्रयत्न केले,
त्या दगडांवर पाय दिले, पण आपले त्याचे पाय परत परत सरकून सरकून खाली येत होते आणि हा आपला दुबुक दुबुक विहिरीत पडतच होता. मग त्याने काय केलं, त्या वाटेने जाणाऱ्या हत्तीला हाक मारली. ओ हत्ती दादा, ओ हत्ती दादा, मी विहिरीत पडलोय, मी कोल्हा, मला जरा वर काढा ना. हत्ती विहिरीजवळ आला आणि तो म्हणाला, मी कसा रे विहिरी बाहेर काढणार तुला? असं काय म्हणता, तुमच्याजवळ ती लांब सोंड आहे ना, ती विहिरीत सोडा, मी त्याला पकडतो आणि वर बाहेर येतो. हत्ती दादा म्हणाला, छे रे बाबा, माझी सोंड काय एवढी लांब आहे का? माझी सोंड आहे लहान आखोड, ती काही तुला धरता येणार नाही आणि तू काही बाहेर येऊ शकणार नाहीस. आपले हत्ती दादा डुलत 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 त्या रस्त्याने पुढे निघून गेले. कोलोबा निराश झाला, आता काय करावं. जरा वेळाने तिकडनं या झाडावरून त्या झाडावर असं उड्या मारत 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 एक माकड आलं. परत कोल्ह्याला छान वाटलं. कोल्ह्याला वाटलं, हा आता हा माकड आपल्याला बाहेर काढेल. त्याने मोठ्या मोठ्याने त्या माकडाकडे झाडावर पाहून हाका मारायला सुरुवात केली. ओ माकड दादा, ओ माकड दादा, अहो मी विहिरीत पडलोय, मला जरा वर काढा ना. माकड जवळ आलं आणि त्याने विचारलं, अरे पण मी बाहेर कसा काढणार तुला? असं काय, तुमच्याजवळ ही मोठी शेपटी आहे, तुम्ही ती त्या विहिरीच्या कठड्यावर बसा आणि ती आतमध्ये सोडा, मी त्या शेपटीला धरीन आणि बाहेर येईन. वानर म्हणाला, नाही रे बाबा, माझी शेपटी कशी आहे, एवढीशी पातळ पातळ आहे, तू जर त्या शेपटीला धरलंस तर तीच तुटून खाली येईल. नको रे बाबा, मला काही तुला बाहेर काढता येणार नाही. आणि माकड आपलं होप 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 करीत उड्या मारत झाडावरून निघून गेलो. आता मात्र कोल्होबा निराश झाले. त्याला कळेना वर कसं यायचं ते. आणि तेवढ्यात त्या रस्त्याने एक बोकड जायला लागला आणि बोकडाने सहज त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. पाहतो तर काय, एक कोल्हा आतमध्ये. बोकडाने विचारलं, कोलोबा कोलोबा, या विहिरीत तुम्ही आत काय करताय? कोलोबा म्हणाले, अरे बोकडा, इथे हे पाणी आहे ना, हे इतकं गोड आहे, साखरेपेक्षा गोड आहे, मधुर आहे, गारगार आहे, कितीही प्यायलं ना तरी तृप्तीच होत नाहीये, म्हणून मी आतमध्ये पाणी पीत बसलोय. बोकड म्हणाला, असं? अरे खरं नाही वाटत, मग तू येऊन बघ. बिचाऱ्या बोकडाला ते खरंच वाटलं आणि त्या बोकडाने पटकन उडी मारली विहिरीमध्ये. बोकडाने जशी उडी मारली आणि विहिरीमध्ये तो उभा राहिला, तसं कोल्ह्याने काय केलं माहितीये? कोल्हा त्या बोकडाच्या पाठीवर चढला, मग त्याच्या शिंगांवर पाय दिले आणि भराभर 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 विहिरीच्या बाहेर आला उडी मारून. आणि तिकडनं त्याने काय केलं माहितीये? त्याने बोकडाला टाटा केलं, म्हणाला, टाटा, आता तुम्ही छान पैकी हे गारगार मधुर पाणी मनसोक्त प्या, हा मी चाललो. आणि असं म्हणून तो कोल्होबा तिकडनं गेला. मुलांनो, जर विचार न करता आणि समोरचं माणूस काय म्हणतंय, कसं म्हणताय, कसं बोलताय, हे जर आपण विचार न करता त्याने सांगितल्याप्रमाणे वागलो तर कशी फजिती होते हे आपल्याला या गोष्टीवरनं कळतं, आहे की नाही? आमची गोष्ट संपून जात. आता मी तुम्हाला एका अत्यंत खोडसाळ मुलाची गोष्ट सांगणार आहे.
त्या खोडसाळ मुलाचं नाव होतं गणू. त्या गणूचं जे गाव होतं की नाही, त्या गावाचं नाव होतं माणगाव. या माणगावामध्ये खूप छोटी छोटी मुलं खेळायची. सगळी गणूची मित्रमंडळी होती. पण हा गणू होता की नाही, या गणूला त्याचे बाबा रोज मेंढ्यांना घेऊन माळ रानावर पाठवायचे. ते सांगायचे, गणू, मेंढ्यांना घेऊन माळ रानावर जा, त्यांना गवत खाऊ दे आणि तू त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं बरं का, नाहीतर एखाद दिवशी लांडगा येईल आणि आपल्या या सगळ्या मेंढ्यांना खाऊन टाकेल. तेव्हा गणू नीट लक्ष ठेव. बिचारा गणू खेळ सोडून त्या मेंढ्यांना घेऊन आपला चरायला जायचा. तिथे एक दगड होता, त्या दगडावर बसायचा. पण तिथे बसून काय करायचं त्याला काही सुचायचंच नाही, कारण त्याची मित्रमंडळी नव्हती, तिथे खेळायला कोणी नव्हतं, कोणी बोलायला नव्हतं. मग काय करायचं? बसून 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 त्याला कंटाळा यायचा. मग कधी इकडे दगड फेक, कधी तिकडे गवतच उपट, असं काहीतरी करायचा. तेही करायचा यायला लागला कंटाळा. मग त्याने काय केलं की एकदा आता आपण गंमत करूया असं ठरवलं आणि तो त्या दगडावर उभा राहिला. आणि उभं राहून त्यांनी काय केलं, जोरा जोरात मोठ्या मोठ्यांनी सगळ्यांना हाक मारायला सुरुवात केली. अरे गोविंदा, अरे गण्या, अरे माधव, अरे पेंद्या, अरे लवकर लवकर धावा, लवकर लवकर धावा, लांडगा आला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. सगळ्यांनी तो आवाज ऐकला आणि सगळी त्या गावातली मंडळी धावत सुटली माळावर. त्यांना असं वाटलं गणूच्या सगळ्या मेंढ्याने तर हा लांडगा खाईल. धावत धावत धापा टाकत टाकत ती सगळी मंडळी त्या गणूच्या जवळ गोळा झाली. गणूला म्हणाली, अरे लांडगा आहे कुठे, आहे कुठे, दाखव दाखव. त्या लांडग्याला आपण हाकलून देऊया, त्या लांडग्याला आपण मारून टाकूया. गणू हसत सुटला, खो खो खो. अरे लांडगा आहेच कुठे? मग तू काय केलंस? एवढ्या मोठ्या मोठ्याने हाका मारल्यास ना आम्हाला, आम्ही सगळी हातातली कामं टाकून इकडे धावत आलो. हा काय फाजीलपणा. गणू हसला, मला करमत नव्हतं ना, म्हणून मी तुमची जरा गंमत केली. लांडगा विणगा काही नाही, लांडगा विणगा काही नाही. गावकरी रागावले आणि रागारागाने तिकडनं निघून गेले. असेच काही दिवस गेले. परत त्यांनी तेच केलं. दुपारची वेळ होती आणि हेच जोरा जोरात जोरा जोरात त्यांनी ओरडायला सुरुवात केली. ओ लांडगा आला रे आला, ओ धावा धावा धावा, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. गावामध्ये होत्या त्या सगळ्या आयाबाया होत्या, त्यांनी हा गणूचा आवाज ऐकला घाबरलेला. आणि त्यांना वाटलं, अरे गणू संकटात आहे, लांडगा आलाय आणि तो मेंढ्या खातोय, आपल्याला जायला पाहिजे. बिचाऱ्या बाया बापड्या धावत 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 पळत त्या गणूच्या जवळ. त्या बाया म्हणाल्या, काय रे गणा, कुठं आहे लांडगा? परत आपला गणा मोठा मोठ्याने हसतोच आहे. अरे लांडगा आलाच नाही. हा काय रे चावटपणा तुझा? त्या आया बाया पण रागवल्या आणि तशाच घरी परतल्या. परत काही दिवसानंतर एक लांडगा खरंच आला आणि त्या लांडग्यानी मागच्या बाजूनी एक एक मेंढरू खायला सुरुवात केली.
गणोबाचं लक्ष गेलं आणि गणोबा जीवाच्या आकांताने ओरडायला लागला, अरे लांडगा आला, लांडगा आला, धावा रे धावा, लांडगा आला, लांडगा मेंढरू खातंय, एक मेंढरू खाल्लं, अरे धावा रे धावा, लांडगा दुसरं मेंढरू खातंय. पण कोणी तिकडे आलं नाही, कारण त्यांनी 2 वेळेला थट्टा केली होती आणि लोकांना उगीच त्रास दिला होता. या वेळेला कोणी यायलाच तयार नाही. पण लांडगा मात्र खरंच आला होता बरं का, आणि त्याने मेंढरं खायला केली सुरुवात. शेवटी तो स्वतःच खाली उतरला, दगडावरनं उडी मारली आणि हातातल्या दांड्यानी त्या लांडग्याला मारायला गेला. जसा त्याने त्या लांडग्यावर दांडकं उगारलं, त्या लांडग्याने त्या गणूवरच उडी टाकली आणि त्या गणूला जाम जखमी केलं. गणू बिचारा रडत रडत धावत धावत ओरडत ओरडत गावाकडे गेला आणि तिथे गावकऱ्यांना सांगितलं, अहो खरंच लांडगा आलाय. मग त्या सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र होऊन त्या लांडग्याला मारलं आणि गणूला सांगितलं, गणू परत अशी थट्टा करायची नाही, पाहिलंस ना उगाच थट्टा केल्याचं फळ काय होतं, आणि म्हणून कधी खोटं बोलायचं नाही आणि मोठ्या माणसांची उगाच थट्टा करायची नाही. आमची गोष्ट संपून जाय.